पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 29. इकडून लिहिलेलं जोसेफ मॅझनीचं चरित्र, 1857चं स्वातंत्र्य समर हे ग्रंथ नाशकात मोठ्या भाऊजींपर्यंत येऊन पोचले होते. बॉम्ब तयार करण्याची पुस्तिकाही पोचली होती आणि त्यानुसार मोठ्या भाऊजींचे प्रयोगही सुरू झाले होते. बरेचदा वेश पालटून अंधाऱ्या रात्री लपतछपत कुणी भाऊजींना भेटायला येत. दोघांमध्ये काहीतरी गुप्त बोलणं होई आणि भाऊजी अचानक कुठेतरी निघून जात. 2-3 दिवसानंतर परत येत. मग घराची झडती घ्यायला इंग्रज पोलीस टपूनच बसलेले असत. असे झडतीचे प्रसंग कितीदा तरी आले. बरेचदा मी माहेरी असे तेव्हा तर मोठ्या बाईंना एकटीलाच अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागे. पण मोठे भाऊजी पकडले गेल्यानंतर घरात झडती झाली तेव्हा आणि नंतर अंदमानची जन्मठेप नक्की झाल्यावर जप्ती आली तेव्हा मी मोठ्या बाईंच्या बरोबरच होते. लक्ष्मी, खरोखर मोठ्या बाई म्हणजे जणू धैर्याचा मेरुमणीच. मनातून कितीही खचलेल्या असल्या तरी पोलिसांसमोर त्या खंबीरपणे उभ्या राहत. झडती घ्यायला आलेल्या पोलिसांची या स्वतः आधी झडती घेत. प्रसंगावधान तर इतकं असायचं, मला तर बाई आश्चर्यच वाटायचं की बाईंना असं बोलायला आणि वागायला सुचतंच कसं. त्यांचं धैर्य पाहून मी थक्कच व्हायचे. आता सगळीच परिस्थिती खूप बदलली होती. इकडचं पत्र येणं जवळजवळ बंद झालं होतं, कारण पत्र फुटू लागली होती. त्यामुळे इकडची हालहवाल निरनिराळ्या लोकांच्या तोंडून निरनिराळ्या तऱ्हेनं कानावर पडत होती. हिंदुस्थानातल्या क्रांतिकारी हालचालींचा सूत्रधार म्हणून सरकार इकडच्या स्वारींना पकडण्यासाठी सबळ पुरावे गोळा करत होतं. इकडचं कार्यही तसंच होतं ना. भारतीय तरुणांना हाताशी धरून सभा, व्याख्यानं, स्फोटक साहित्याची निर्मिती, भारतात शस्त्रास्त्र पाठवणं असं कार्य सुरू होतं. मोठ्या भाऊजींना जन्मठेप आणि बाळभाऊजींनाही अहमदाबाद बॉम्बस्फोटात अटक झाल्याचं बाईंनी जेव्हा इकडे कळवलं तेव्हा आपल्या कार्याच्या धामधुमीतही वेळ काढून इकडून बाईंना एक पत्र पाठवणं झालं. बाईंचं सांत्वन केलं होतं, तेही काव्यातून. ते वाचल्यावर बाईंना खरोखरच एवढी हिंमत आली की त्यांनी पदर खोचला, मन खंबीर केलं आणि पुन्हा धैर्यानं आल्या प्रसंगाला तोंड द्यायला त्या उभ्या ठाकल्या. आम्हाला आता साऱ्यांनीच जणू वाळीत टाकलं होतं. मात्र आबा भाऊजी आणि दातार भाऊजींचा फार मोठा आधार होता. परिस्थिती फार बिकट होत चालली होती. एक अशा काही वार्ता कानी येत होत्या की ऐकल्यावर घाबरून गर्भगळीत व्हायला होत होतं. तिकडे लंडनमध्ये म्हणे मदनलाल धिंगरा नावाच्या तरुण तडफदार क्रांतिकारकानं कर्झन वायलीला ठार मारलं आणि इकडे नाशिकमध्ये अनंत कान्हेरेने वापरलेलं पिस्तूल म्हणे इकडून पाठवलं होतं आणि म्हणून इकडच्या स्वारीवर सरकारची वक्रदृष्टी. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा आणि अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांचा सरकारनं छळ सुरू केला. भाऊंना सुद्धा त्यांच्या श्रेष्ठ अधिकारावरून काढून टाकण्यात आलं होतं. इतकंच नाही तर जव्हारचे महाराज राजे कृष्णशहा यांनाही म्हणे नजरकैदेत मुंबईला ठेवण्यात आलं होतं. मी आणि बाई तर सरकारचा छळ सहन करतच होतो, पण आता भाऊंच्या वाट्यालाही मला फारच वाईट वाटत होतं. नाशिकच्या घरावर जप्ती आणून घराला कुलूप ठोकल्यापासून मी आणि बाई दातारांच्या वाड्या शेजारच्या मंदिरात एका खोलीत राहत होतो. फुटक्या गाडग्या मडक्यांचा अन फाटक्या लुगड्यांचा आमचा संसार. कधी चूल पेटायची तर कधी 8-8 दिवस पाण्यावरच भागवायचं. लक्ष्मी, ते दिवस आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो. आमच्या धैर्याचं मलाच आश्चर्य वाटतं की कसं त्या संकटाच्या झंझवातात तग धरून उभं राहिलो. आबा भाऊजींची खूप कमालच म्हणायची. त्यांना परमेश्वरानं काव्य प्रतिभेचं देणं दिलं होतं. राष्ट्रभक्तीपर कवनं ते रचायचे.
कधी कधी मंदिरात कीर्तन प्रवचन करायचे. आजूबाजूचे 4-2 लोक ते ऐकायला जायचे. देवाच्या देवळात रिकाम्या हाताने कसं जायचं म्हणून कीर्तन प्रवचन ऐकायला येताना मूठमूठ धान्य शिधा घेऊन यायचे आणि देवापुढे ठेवायचे. कीर्तन प्रवचन आटोपल्यावर हा शिधा धान्य गोळा करून आबा भाऊजी आम्हाला आणून द्यायचे. खरं तर बाईंच्या स्वाभिमानी स्वभावाला हे पटायचं नाही, पण दुसरा काही मार्गच नसल्यामुळे आम्ही त्या मूठमूठ धान्यावर जगण्याचा मार्ग पत्करला. हे मूठमूठ धान्य कुठल्या तरी गाडग्या मडक्यात कसं तरी शिजवलं तरी जेवायला बसायला पाट आणि वाढायला ताट कुठं होतं. मग फरशीत स्वच्छ पुसून फरशीवर वाढायचे. तेच आमचं ताट आणि तोच आमचा पाठ. लक्ष्मी, हे सगळे हाल आणि अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धरपकड इकडच्या कानावर जाऊन पोचत होती आणि त्यांना फार वाईट वाटत होतं ग. इकडची प्रकृतीही जरा खालावली होती, त्यामुळे त्यांनाही आता मातृभूमीच्या भेटीची ओढ लागली होती. मातृभूमीच्या भेटीसाठी त्यांचे प्राण तळमळत होते. आणि नंतर असंही कळलं की त्यावेळच्या या मनस्थितीत ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असताना इकडून सागरालाच विनवणी करणं झालं. हा सगळा ताण असह्य होऊन इकडून निर्णय घेणं झालं की हातात बेड्या पडल्या तरी चालतील, पण आता इथून लंडनला परत जायचं. लक्ष्मी, आज असं वाटतंय कधीही निर्णयात न चुकणारे हे, पण त्यावेळेस लंडनला परत येण्याची चूकच झाली. नाहीतर आज चित्र काही वेगळंच असतं. निदान इकडच्या स्वारींना असे जन्मठेपेचे हाल तरी भोगावे लागले नसते. पण दैव कधी कुणाला चुकलंय का? आता मोठ्या बाईंचंच पहा ना. आयुष्यात सोसण्याची सीमा त्यांनी कधीच ओलांडलीय, पण तरीही भोगवटा संपला नाही. बाईंची आणि मोठ्या भाऊजींची एकदा तरी भेट व्हायला हवी ग. बाईंनी तोच एक ध्यास घेतलाय आता. पण परमेश्वरही किती निष्ठुर होऊन बसलाय. बाळ भाऊजी अंदमानच्या परवानगीसाठी इतके झटतायत, त्यांना यश येऊ दे बाई. माझाही धीर आता अगदी सुटत चाललाय. नमस्कार, मी स्वामिनी बोलते. हो हो हो, आहेत ना. देऊ का त्यांना? ताई, ताई, माधवरावांचा दूरध्वनी आहे, तुमच्याशी बोलायचं म्हणतायत. हो का? बर. हां, बोला माधवराव. मिळाली का परवानगी? उद्या का? बर. किती वाजता? ठीक आहे, या तुम्ही 9 वाजता गाडी घेऊन. मी आणि स्वामिनी तयारच राहतो. बरं बरं, ठेवते हां. चला, भेटीची परवानगी तर मिळाली. स्वामिनी, 9 वाजता माधवराव गाडी घेऊन येणार आहेत. आपल्याला सगळं आवरून तयार राहायला हवं. उद्या रोजच्यापेक्षाही थोडं लवकर उठेन. पूजा आटोपूनच निघू. आल्यावर मग पोथी वाचेल. ठीक आहे. बरं, निघायच्या आधी काही न्याहारी कराल का तुम्ही? म्हणजे तशी रात्रीच तयारी करून ठेवायला. नको ग, किती काळजी करतेस माझी. न्याहारी नको. फळं आणि दूध घेईन. तुला विक्रमसाठी काही खायचं बनवून घ्यायचं असेल तर घे. हो ना ताई, नाही म्हटलं तरी कारागृहातल्या तिखट भाज्या खाऊन यांना हल्ली पोटाचा त्रास सुरू झालाय. सारखं जळजळतं. तिथं कोण फळं दूध देणार? ठीक आहे, मग असंच कर. छान वेलची जायफळ टाकून दूध तयार कर आणि घरात आंबे द्राक्षे चिकू आहेतच, ते घे बरोबर. स्वामिनी, अगं विक्रम कारावासात असला तरी हा
स्वतंत्र भारतातला कारावास आहे. मोठे भाऊजी आणि तात्या भाऊजींनी तर डोंगरी, ठाणे, येरवडा आणि अंदमान सारेच कारावास भोगले, तेही पारतंत्र्यात. घरात आम्हा बायकांच्या जीवाची नुसती घालमेल व्हायची. पानावर बसल्यावर घास घशाखाली उतरायचा नाही आणि त्यांच्या आठवणींनी डोळ्याचं पाणी खळायचं नाही. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 29वा आत्ता आपण ऐकला. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.